हा यायला सर एकदम व्यवस्थित. मी शेअर केलंय. हो हो हो, पिन केलं सर. आता पिन केल्यानंतर दिसतं सर. दिसेल ना? दिसलं की मला सांगा, मी बोल. तरी पण सुरू दिसायला सर. करतो, काय हरकत नाही. सुरू सुरू झालं सर, सुरू ओके झालं. ओके ओके. ओके. धन्यवाद 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 सिसोदियाजी. थँक्यू सर, सर्व थँक्यू. प्रशिक्षणार्थी आणि सर्व शेतकरी बंधूंनो, आपण मागच्या आठवड्यात मोसंबीवर, पुन्हा या आठवड्यात डाळिंब, कालच आपण पुन्हा लिंबू, त्याच्यानंतर पेरू या फळावर आपण चर्चा केली. आज आपण जांभूळ, चिंच आणि आवळा या फळावर चर्चा करणार आहोत. आपण जर पाहिलं तर एकूणच फळ पिकामध्ये महाराष्ट्र हा आघाडीवर आहे. म्हणजे वर्षभर आपल्याकडे कुठली ना कुठली फळं असतात, पण त्या त्या सीझन मधली ती फळं नक्कीच खाल्ली पाहिजेत, असा माझा आग्रह राहील आपल्यासाठी. आणि तुम्हाला मी सांगतोय की कशी फळं सुरुवात होते. आपण जून पासून जरी धरलं तरी मेच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे आपण एप्रिल मे हे 2 महिने फक्त आंबे खातो. आणि आंबा असा एक फळांचा राजा आहे की सगळ्या फळांना बाहेर काढतो आंबा मार्केटमध्ये आला की. लक्षात ठेवा, म्हणजे हे वाक्य लक्षात ठेवा. कुठलीच फळं तुम्ही विकत घेत नाहीत मग. आणि मग इतका आंबा खातो खातो खातो, त्यामुळं वजन वाढतं, शुगर वाढती, आणि ते संपलं की नैसर्गिकरित्या आपल्याकडे जांभूळ तयार होतो. जांभूळ किंवा जांभूळ, ह्याला कुणी जामुन म्हणताय, कुणी जांभूळ म्हणताय, अनेक वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असणारं, आपल्या शरीरातली किंवा रक्तामधली साखर कमी करण्यासाठी ह्या जांभळाचा उपयोग होतो. म्हणून जेवढा आंबा आपण खाल्लाय तेवढी जांभळ सुद्धा आपण खाल्ली पाहिजे. जांभूळ संपला की आपल्याकडे लगेच जून जुलै कधी ऑगस्ट पर्यंत आपल्याला जांभूळ मार्केटमध्ये दिसून येतं. मग लगेच सीताफळ सुरू होतं आपल्याकडे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या कालावधीत आपल्याकडची बालानगर आहे, दारूर आहे, प्रत्येकाच्या मराठवाड्याच्या किंवा महाराष्ट्राच्या सगळ्या डोंगरात सीताफळ, वेगवेगळ्या पद्धतीची सीताफळ आपल्याकडे दिसून येतात. मग सीताफळ सुद्धा आपण खाल्ली पाहिजेत. सीताफळ संपली की आपला पेरू सुरू होतो. पेरू चांगला पेक्टिन आणि आपल्या पावसाळ्यात जे काही आपलं पोटाची बिघाड झालेली असते, हे जर दुरुस्त करायचे असेल तर पेरूचा उपयोग होतो. अत्यंत तंतुमय आणि पेक्टिन त्याच्यामध्ये भरपूर असल्यामुळं पोटाचे जेवढेही विकार आहेत, बद्धकोष्ठता वगैरे, ते कमी करण्याचं काम पेरू करतो. आणि म्हणून पेरू, मग हा पेरू चालतो डिसेंबर जानेवारी, लगेच बोर सुरू होतं. व्हिटॅमिन सी चीच फळ सगळी ही फळ आहेत. बोर सुरू होतं, बोर संपत आलं की पुन्हा आपल्याकडे द्राक्ष सुरू होतं. डाळिंब तर 2-3 सीझन मध्ये आपल्याकडे घेतलं जातं, त्यामुळं डाळिंब नेहमीच असतं. पण एक आपल्या फळांचं मी आपल्याला सांगतो की बोर संपलं की लगेच आपल्याकडं पुढं सुरू होतं ते द्राक्ष, आणि द्राक्ष संपत आले की आपल्याकडे आंबा सुरू होतो, आणि आंबा संपला की जांभूळ. ही वर्षभर आपल्याकडे ही सायकल चालू असते. मोसंबी आपल्याकडे आंबेबाराची येते, ती आपल्याला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 3 महिने मोसंबी खायला मिळते. ही संत्रा तसंच आहे. मृगभाराची असेल तर फेब्रुवारी, मार्च ह्या 2 महिन्यात, म्हणजे आंबे येण्यापूर्वी यांना चांगलंच डिमांड असतं. आणि आंबे आले की मग मात्र सगळ्या फळांचं डिमांड कमी होऊन जातं, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या फळांची सायकल ही वर्षभर चालत राहते, आणि त्या त्या सीझन मध्ये ती फळं खाल्ली पाहिजे. काल मी सांगितलं की पेरू, आपण ऑफ सीझनचा जर पेरू घेतला तर तो प्रतीच्या नुसार किंवा क्वालिटीच्या नुसार चांगला नसतो. मग आपण जर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा जो मृगभाराचा पेरू येतो, जो तापमान रात्रीचं 10 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा किंवा तिथपर्यंत असतं, अशा वेळी पेरू तयार होतो, त्याची क्वालिटी तुम्ही बघा, तर तो पेरू चांगला असतो. आणि म्हणून प्रत्येक सीझन मध्ये जी फळं आहेत ती फळं आपण खाल्ली पाहिजेत. आता जांभळाचा सीझन चालू आहे, ज्यांनी आंबे जेवढे खाल्ले तेवढी जांभळं त्यांनी खाल्ली पाहिजे. तर असं हे पूर्ण सायकल आहे, आणि या सायकलमध्ये मग ही बाकीची फळं सुद्धा अतिशय गुणकारी आहेत. जसं आवळा आहे, याचबरोबर येतो. आपण सुरुवातीला चिंचेबद्दल चर्चा करणार आहोत. आता फार मोठं डिमांड चिंचेसाठी आहे महाराष्ट्रातूनच नाही तर आपल्या इथल्या संशोधन केंद्रातून, पूर्ण देशातून, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, कर्नाटका या राज्यातून आपल्या रोपाला मागणी आहे. पण आपण ती मागणी पूर्ण करू शकत नाही. त्याचं कारण असं की आम्ही यावर्षी 40,000 रोपं बांधली होती, आम्हाला सक्सेस रेट मिळाला फक्त 7,000.
मग ती 7,000 आपण रोपं आज ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांना 40 रोपं म्हणजे एका एकरमध्ये जेवढी रोपं बसतात तेवढी रोपं देण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये आपल्याकडे फार बऱ्यापैकी सुधारणा चिंचेमध्ये झालेली आहे. सगळ्यात अगोदर आपल्याकडं चिंचेमध्ये प्रतिष्ठान ह्या जातीची निर्मिती झाली. मी त्या जाती सांगण्या अगोदर तुम्हाला त्या चिंचेमधले काही महत्वाचे गुणधर्म असतात त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो. एक त्याच्यामध्ये ऊर्जा म्हणजे आपल्याला आपण चिंच जरी खाल्ली तरी ऊर्जा मिळण्याचं कारण 115 कॅलरीज ऊर्जा त्याच्यामध्ये असते. 28.2 ते 52 ग्रॅम चिंचेच्या जातीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी मिळतं. पिष्टमय पदार्थ 0.1 ग्रॅम असतात. प्रथिने 3.10 ग्रॅम असतात. स्निग्धांश असतात 67.4 ग्रॅम. चुना 35 ते 170 मिलीग्रॅम. स्फुरत 54 ते 110 मिलीग्रॅम. लोह 1.3 ते 10.9 मिलीग्रॅम. अजीवनसत्व 15 इंटरनॅशनल युनिट. टार्टरिक ऍसिड 8 ते 23.8 मिलीग्रॅम. थायमिन, रिबोफ्लेविन हे सुद्धा अन्न घटक याच्यामध्ये आपल्याला मिळतात. त्यामुळे चिंच खाण्याचं प्रमाण उत्तर भारतामध्ये जास्त आहे. जर उष्णतेची दाहकता कमी करायची असेल तर चिंच, आणि म्हणून प्रत्येक सांबर असेल किंवा त्यांच्या जेवणात असेल चिंचेचा समावेश होतो. आणि म्हणून मोठं मार्केट आपल्याकडं चिंचेसाठी जर कुठलं असेल तर हैदराबादचं मार्केट आहे किंवा साऊथ मध्ये चिंच आपली सगळी जाते. तर या अनुषंगानं चिंचेचा समावेश आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे, कारण एवढे सगळे अन्न घटक त्या फळातून मिळत असतील तर आपण ती जरूर घेतले पाहिजे. मग आपल्याकडं कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे याचा. चिंचेच्या आपल्या ज्या जातीत अजिंठा आहे, प्रतिष्ठान आहे, नंबर 263 आहे. आता ह्याची जी आम्लता आहे ती 5.2 आहे अजिंठाची, आणि बाकी चिंचेची 9.21 आहे. 263 ची 14 आहे. जसं जसं पुढे जाईल ते आंबट आहेत. अजिंठा थोडीशी गोड आहे. मग 1 किलो फळांची संख्या, अजिंठ्याची फळं 1 किलो मध्ये 83 बसतात. फळं लहान आहेत. प्रतिष्ठान 60 ते 86 बसतात, आणि नंबर 263 45 बसतात. त्या आकारानुसार ही फळं त्याच्यामध्ये बसतात. 1 किलो फळांच्या घराचं वजन म्हणजे आपण त्याचं टर्फल काढलं, बिया काढल्या, त्याच्यावरचे धागे काढले आणि फक्त आपण गर म्हणजे चिंचाच व्यवस्थित ठेवल्या तर त्याचं अर्धा किलो पर्यंत अजिंठा बसतात. 610 ग्रॅम प्रतिष्ठान बसतात आणि 450 ग्रॅम 263 या चिंचे एका किलो मधून आपल्याला मिळतात. 1 किलो फळांच्या बियाचं वजन 306 ग्रॅम अजिंठ्याचं आहे. 240 ग्रॅम प्रतिष्ठानचं आहे. 315 ग्रॅम 263 बियाचं वजन जास्त असल्यामुळे याच्या गराचं वजन सुद्धा कमी आहे. 1 किलो फळाच्या टर्फलाचं वजन 208 ग्रॅम आहे. अजिंठ्याचं 150 ग्रॅम प्रतिष्ठानचं आहे. 263 235 ग्रॅम आहे. आम्लता टक्क्यामध्ये 5.2 अजिंठ्याची, प्रतिष्ठानची 9.21 आणि 263 ची 14 आहे. उत्पादन एका झाडापासून 25 ते 30 किलो अजिंठ्याची फळं आपल्याला मिळतात. अतिशय कमी आहे. म्हणजे 25 ते 30 किलो सीझन नुसार, चांगला सीझन असेल आता या वर्षी होता तसा, तर ते 25 ते 30 किलो आहे. नाहीतर 5 आणि 10 किलोच अजिंठ्याची फळं आपल्याला मिळतात. प्रतिष्ठान मात्र 3 ते 6 क्विंटल, म्हणजे कसाही सीझन असेल तर 3 क्विंटल तर नक्कीच मिळतात, आणि मागच्या वर्षी सारखा सीझन असेल तर 5 ते 6 क्विंटल. नंबर 263 6 ते 10 क्विंटल, पण 6 क्विंटल सरासरी उत्पादन 263 मिळतं. आणि आपण जर शिवाई ही जी आपण 2-3 वर्षापूर्वी आता रिलीज केलेली आहे, तिचं वजन सुद्धा याच्यापेक्षा 2 क्विंटल, नंबर 263 पेक्षा मध्ये 6 ते 8 क्विंटल एका झाडापासून आपल्याला वजन मिळतं. लक्षात घ्या, चिंच ही कधीही कमी अंतरावर लागवड करायची नाही. सगळ्या फळपिकामध्ये आपण घन लागवडीचा विचार केला, पण चिंचेमध्ये घन लागवड करून अजिबात उत्पादन येत नाही. झाडं रामकटी सारखी सरळ वाढतात आणि मधल्या झाडांना फळं लागत नाहीत. त्यामुळं चिंचेमधलं अंतर 30 फुटापेक्षा जास्तच ठेवलं पाहिजे. आणि यापेक्षा सुद्धा सांगतो, ज्यांच्याकडे बांधावर लागवड करण्याची संधी आहे अशा शेतकऱ्यानं बांधावर जर लागवड केली तर तिचं उत्पादन हे मध्ये लावलेल्या झाडापेक्षा जास्त आहे, हेही लक्षात घ्या. त्यामुळे लागवड करत असताना 30 फूट अंतरापेक्षा कमी लागवड करू नये. हलक्या जमिनीवर, मुरमाड जमिनीवर, मध्यम स्वरूपाच्या जमिनीवर तुम्ही लागवड करू शकता. भारी जमिनीवर थोडासा ताण बसण्यास जरी हे होत असेल तरी अल्टरनेट बेरिंग नक्कीच येते. पण काही गोष्टी आपल्याला तिथे विचारात घ्याव्या लागतात. चिंचेचं सगळ्यात महत्वाचं की फळं लागत नाहीत असा जो, मग आपण काय करतो त्याच्यासाठी हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. 3 क्विंटल 6 क्विंटल एका झाडापासून उत्पादन मिळत असेल तर आपण त्याच्यासाठी काय केलं आतापर्यंत प्रयत्न.
मला वाटत नाही कोणी काही केलं असेल, कोणी पाणी दिलेलं असेल, कोणी खताच्या मात्रा दिलेल्या अजिबात करत नाहीत. आणि एका झाडाला 3 ते 6 क्विंटल फळं लागणं हे कुठल्या फळ पिकामध्ये मिळतं? कुठलेच फळ असं नाही की 1 ते 1.5 क्विंटलच्या पुढे फळं देतंय आपल्याला. आंबा देऊ शकतो, पण मग तुम्ही घन लागवडीवर केल्यावर आंबा 1 क्विंटलच्या पुढेही जात नाही. 50 किलो पासून 1 क्विंटल पर्यंत आपल्याला फळं मिळू शकतात. पण चिंच आपल्याला 3 ते 6 क्विंटल पर्यंत उत्पादन देत असेल, तर तिला सुद्धा काही अन्न घटकांची गरज आहे. हे विचारात घेऊन आपण व्यवस्थितरित्या 30 फुटापेक्षा जास्त अंतर असेल अशाच ठिकाणी लागवड करावी. आणि पहिलं 5 वर्ष चांगलं जोपासावं. पहिले 2-3 वर्ष तर पाणी देणं गरजेचंच आहे. आपण कलम लावत आहोत. कलम जर याच्यावर फार मोठ्या प्रमाणात शेळीसारखे पाळीव प्राणी अट्रॅक्ट होतात आणि आपला शेंडा खुडला की आपलं चिंचेचं झाड पूर्णपणे जातं. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काळजी घेणं, फेन्सिंग करणं किंवा त्या झाडापुरती मर्यादित प्रोटेक्शन करणं, त्या चिंचेच्या झाडांना आधार देणं, कारण आपण कलम केलेलं आहे, ते कलम निघून जाऊ नये याची काळजी घेणं, हे सगळं आपण केलं पाहिजे. आणि मग 4-5 वर्षानंतर, मग पहिल्या वर्षापासून खताच्या मात्रा मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु 4-5 वर्षापासून आपण ज्यावेळी उत्पादन घेतोय ना, मे महिन्यामध्ये एप्रिल पर्यंत आपली पूर्णपणे हार्वेस्टिंग होते. म्हणजे चिंच झोडपून आपण काढल्याशिवाय पर्याय नाही. चिंच एक एक तोडून तर शकतच नाही. तर चिंच झोडपणं चिंचेसाठी फायद्याचं आहे. एक तर पानगळ होते आणि ती पानगळ झाल्यामुळे थोडीशी सुप्त अवस्था मिळते. आणि मग आपण 1 मेला पाणी द्यायचं. चिंचेला 1 मेला पाणी द्यायचं, 10 मेला पाणी द्यायचं आणि 30 मेला पाणी द्यायचं. चिंच 100% तुम्हाला रेग्युलर फ्रुटिंग देते, फळं देते, हे लक्षात घ्या. हे 3 पाण्याची गरज आहे. त्याच्यानंतर पावसाच्या पाण्यावरती पूर्णपणे फक्त मे महिन्यात पाणी. मग पाणी कसं द्यायचं? तर साधारणतः एक 3 फुटाचा चर, म्हणजे जेसीबीच्या साह्याने एक चर 2 ओळीमध्ये घ्यायचा आणि त्या चरामध्ये फक्त पाणी सोडायचं. तर असं जरी पाणी दिलं तरी सगळ्या झाडांच्या मुळ्यांना, ज्या काही रूट ऍक्टिव्ह रूट झोन आहे, तिथं पाणी मिळतं आणि आपली फ्लावरिंग जी आहे ती व्यवस्थित टिकून राहते. एकदा फ्लावरिंग टिकून राहिली, तुम्ही पहा, अनुभव घ्या तुम्ही ज्यांच्याकडे चिंचेची झाड आहेत त्यांनी. जून मध्ये जर पाऊस पडायला उशीर झाला, कधी कधी आपल्याकडे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडतो, आलेली फ्लावरिंग मे मध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ती पूर्णपणे गळून जाते, कारण मॉइश्चर नसतं. फ्लावरिंग असताना तिला जर मॉइश्चर मिळालं किंवा पाणी व्यवस्थित मिळालं तर ती फुलं टिकून ठेवण्यास मदत करतं. आणि म्हणून आपल्याकडं आता मागच्या वर्षी आपल्याकडे इतका चिंचेचा बहार होता सगळीकडेच. जून पासून पाऊस सुरू झाला, अगदी पहिल्या आठवड्यापासून. याही वर्षी जून मध्ये पाऊस पडलेला आहे, पण तो आता कितपर्यंत आपली पुढे ड्राय स्पेल येतोय त्याच्यावर. एकदा फ्रूट सेट झाला की मग अडचण येत नाही चिंचेमध्ये. पण फ्लावर ड्रॉप हा सगळ्यात मेजर इश्यू आहे. त्यासाठी आपल्याला त्या 1 मे, 10 मे आणि 30 मेला पाणी देणं गरजेचं आहे. तर ह्या व्हरायटी आहेत आपल्या 3. अजिंठा गोड चिंच कमी उत्पादन आहे हे लक्षात घ्या. प्रतिष्ठान आहे आणि त्याच्यानंतर नंबर 263. आता नंबर 263 ला मागणी काय आहे? एक तर उत्पादन जास्त आहे आणि तिचा गर हा पिवळसर आहे, आतल्या बाजूने पांढरा आहे, तर या गराला थोडीशी मागणी जास्त आहे. प्रतिष्ठान थोडा डार्क आहे, तर यामुळे आपल्याकडे 263 ला सगळ्यात जास्त मागणी. आणि त्याच्यानंतर मग प्रतिष्ठान आणि आता येणारी शिवाई ही अजून 263 या जातीपेक्षा सुद्धा मोठी आहे आणि उत्पादनाला सुद्धा चांगली आहे. तिचे रोपं आपण 250 रोपं लावलेली आहेत. 100 रोपं जरी आपल्याकडे जगली तरी आपण 40 ते 50 हजार रोपं त्याच्यापासून तयार करू शकतो. त्या झाडांच्या वयानुसार खताच्या मात्रा आहेत. निखिलजी, हे 1 तास तरी चालेलच. हो चालते, बाकी काही नाही ना? बर चालते, फोन करा मला. छान, खाल्लं झालं. झाडाच्या वयानुसार आपल्याला खताच्या मात्रा द्यायच्या. पहिलं वर्ष 5 किलो शेणखत, मिश्र खत 100 ग्रॅम, म्हणजे तुम्ही 10-26-26 असेल किंवा सुपला 15-15 असेल, कुठलेही मिश्र खत 100 ग्रॅम द्या. निमखत 100 ग्रॅम द्या. फॉस्फेट अर्धा किलो द्या किंवा सिंगल सुपर फॉस्फेट अर्धा किलो द्या. हे सुरुवातीच्या काळात मुळ्या डेव्हलप करण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेटची गरज असते. डायअमोनियम फॉस्फेट नाही मिळालं तर सिंगल सुपर फॉस्फेट द्या. तर हे पहिल्या वर्षी आपण एवढं दिलंच. किलो शेणखत, 150 किलो पुन्हा मिश्र खत, पुन्हा निमखत किंवा निंबोळी खत 150 ग्रॅम आणि सुपर फॉस्फेट किंवा डायअमोनियम फॉस्फेट 75 ग्रॅम. तिसऱ्या वर्षी 15 किलो. हे 5-5 चौथ्या आणि 5व्या वर्षी. तर असं वाढवत जाऊन आपण या खताच्या मात्रा चिंचेला सुद्धा दिल्या पाहिजेत. 20 किलो शेणखत.
आता तुम्ही म्हणाल की शेणखत चिंचेचं एवढं मोठं झाड, तर त्या प्रत्येक झाडाला कुठं रिंग करून द्यायची गरज नाही. जो चर तुम्ही पाणी द्यायला करताना त्या चरामध्येच तुम्ही शेणखत टाकून द्या. एका झाडाला 20 किलो मिळेल, म्हणजे 40 झाडाला आपल्याला किती द्यायचं हे तुम्ही करू शकता. एका एकरमध्ये 40च झाडं बसतात, एका हेक्टरमध्ये 100च झाडं बसतात. तर त्यानुसार एकरी किती खत लागते हे तुमच्या लक्षात येईल. मिश्र खत तसंच द्या, निंबोळी खत तसंच द्या, आणि डाय अमोनियम फॉस्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट सुद्धा तसंच द्या. तर या पद्धतीने आपण खताच्या मात्रा वाढवत जाणं गरजेचं आहे, आणि ह्या खताच्या मात्रा सुद्धा चिंचेला आवश्यक आहे. तरच आपण रेग्युलर बेरिंग आपण चिंचेमध्ये घेऊ शकतो. तर हे सगळं जून मध्ये तुम्ही खताच्या मात्रा देऊ शकता, किंवा मे मध्ये ज्यावेळी पाणी देता त्यावेळी तुम्ही शेणखत आणि हे खत जरी दिली तरी फायद्याची ठरतात. मे आणि जून हे दोन्ही महिने चिंचेच्या फ्लावरिंगसाठी आणि त्याच्या फ्रूट सेटिंगसाठी अतिशय महत्वाचे असतात, आणि म्हणून त्यावेळी आपण फक्त काळजी घेतली की वर्षभर आपल्याला पुन्हा काहीही करायची गरज नाही. तर हे रोग येतात चिंचेवर. चिंचेचे महत्वाचे रोग आहेत. भुरी रोग येतो फार मोठ्या प्रमाणात. भुरी रोगाचा प्रादुर्भाव पानावर दिसतो, कधी कधी फुलं गळ होतात, आणि आर्द्रता वाढत चालली की त्यासाठी आपल्याला हेक्झाकोनाझोल 0.05% किंवा थायमिनाइट मिथाइल 0.05% याची फवारणी घेणं गरजेचं आहे. पानावरील बुरशीजन्य ठिपके कधी दिसतात, झायनेप 75% पाण्यात मिसळून 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात. पानावरील अणुजीव ठिपके डायथेनियम 45 2.5 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन 1 ग्रॅम, हा बॅक्टेरियल डिसीज आहे, प्रति लिटर पाण्यामध्ये जर दिला तर आपलं त्याला कंट्रोल करता येतं. त्याच्यानंतर खैऱ्या रोग स्टेम कॅन्कर कॅप्टन 80% पाण्यात मिसळून 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात. मूळ व खोड सड कॅप्टन 80% पाण्यात मिसळून 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी. स्टोनी फ्रूट हा एक प्रॉब्लेम आहे, कॅप्टन 80% पाण्यात मिसळून 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी. कॉलन रॉट बेनोमिल 50% पाण्यात मिसळून 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी. एक माझी विनंती राहील आपल्याला ह्याच्यातले काही औषधावर नक्कीच बॅन असू शकतात, तर त्याला काही पर्याय आता दुकानात आलेले आहेत, किंवा काही पॅथॉलॉजिस्टला विचारून तुम्ही ह्याच्यात अल्टरनेट, परंतु याच्यासारखेच काही जे मार्केटमध्ये ग्रेड आलेले आहेत तर त्याचा वापर करून आपण याच्यावरच कंट्रोल करू शकतो. कीड आहे ते याच्यावर येणारी खवले कीड आहे, मॅलॅथिऑन 50% साधं औषध आहे, 2 मिली प्रति लिटर पाण्यात, किंवा डायमिथोएट 50% प्रवाही 2 मिली प्रति लिटर पाण्यात. मिली बघायत मॅलॅथिऑन 50%, आणि याच्यात फक्त डिटर्जंट पावडर टाका, यानेही ती कंट्रोल होऊ शकते. किंवा काही बायोलॉजिकल कंट्रोल मिलीबग साठी आलेले त्याचा वापर करा. काल मी सांगितलं होतं सीताफळावर वगैरे. तुडतुडे येतात, मॅलॅथिऑन 50% प्रवाही 2 मिली प्रति लिटर पाणी पहा. कुठलीही बारीची औषधं याच्यात नाहीत. अत्यंत साध्या कमी खर्चाच्या औषधामध्ये सुद्धा चिंचेवरली औषधं कंट्रोल होऊ शकतात. मावा डायमिथोएट 30% प्रवाही 1 मिली प्रति लिटर पाणी. फळ पोखरणारी अळी मोनोक्रोटोफॉस 36% प्रवाही 1.5 मिली प्रति लिटर पाणी, किंवा कार्बारिल 50% भुकटी 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी. साहेबजी मी एका वेबिनार मध्ये आहे, भाषण देतोय. हॅलो, म्हणून मी उचलत नाही. ओके. फळ पोखरणारी अळी आहे, मोनोक्रोटोफॉस 36% प्रवाही 1.5 मिली प्रति लिटर पाणी, किंवा कार्बारिल 50% भुकटी 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी. सॉफ्ट स्केल इन्सेक्ट्स हा एक त्रास देतो, मिथिल डेमॅटॉन 25 cc 1 मिली प्रति लिटर पाणी, किंवा डायमिथोएट 30% प्रवाही 1 मिली प्रति लिटर पाणी. तर हे चिंचेवर आवश्यक आहेत. ज्या ज्या वेळी आपल्याला काही दिसतं, तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसत असेल, मिलीबग दिसत असेल, कवली किडी दिसत, मावा दिसत असेल, हा आमच्या रोपावर तर नक्कीच येतो, तर त्यावेळी आम्ही त्याला कंट्रोल मेजर वापरतो आणि चांगल्या प्रतीची रोपं तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ही सगळी कीड आहेत. फळ पोखरणाऱ्या अळीनं पोखरलेली फळ आहेत, त्याला आपल्याला कंट्रोल करता येतं. हा तो कीड आहे, फार मोठ्या प्रमाणात नुकसान करतं फळांचं, आपल्याला दिसतात. तर हे ग्राफ्ट कलम, शेंडा कलम पद्धत करून आपण वेगवेगळ्या जातीची 263 आहे, मृद कास्ट कलम म्हणजे आंब्यामध्ये जसं कलम करतो त्याच पद्धतीनं कलम करून आपण रोपं तयार करतो. आणि हा जो चिंचेचा रूट स्टॉक आहे, आपण साध्या चिंचेच्या बिया टाकतो. यावर्षी सुद्धा आपण 30,000 चिंचेच्या बिया टाकलेल्या आहेत, रोप तयार झालेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ह्याचा बांधायचा पिरियड, म्हणजे आपल्याला ह्या ज्या काड्या असतात ना बांधण्यासाठी, ही काडी आहे, ही काडी आपण बांधतो. हे पहा, ही हातात धरलेली काडी ही बांधण्यासाठी वापरतो, किंवा ही काडी आपण बांधण्यासाठी वापरतो. ह्या काडीला एप्रिल मे मध्ये शॅप फ्लो असतो.
सॉरी सॉरी सॉरी, मार्च ते एप्रिल, 15 मार्च ते 15 एप्रिल हाच पिरियड फक्त बांधण्यासाठी चांगला आहे चिंचेमध्ये. त्याच्या अगोदरही फार मोठ्या प्रमाणात फेल होतं आणि त्याच्यानंतर तर सक्सेसच होत नाही. आणि ह्या थोड्या कालावधीमध्ये बांधण्यासाठी आपल्याला फार मोठं जिकिरीचं काम आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला 50% कमी सक्सेस मिळतं. आणि म्हणून चिंचेची रोपं मला वाटत नाही कुणी खाजगी रोपवाटिका धारक करत असतील. फक्त आपल्या इथं आणि परभणी सेंट्रल नर्सरीला चिंचेची रोपं तयार होतात. दुसऱ्या विद्यापीठामध्ये सुद्धा चिंचेची रोपं तयार केली जात नाहीत. तर आपल्याकडं त्या आणि मागणी जास्त आणि रोपं सक्सेस कमी रेट. आम्ही 40,000 बांधून आम्हाला जरी 15,000 जरी मिळाली असती तरी आम्हाला एक समाधान झालं असतं की आपण शेतकऱ्यांना काही ना काही चांगलं देऊ शकतो. पण त्याच्यापेक्षा सुद्धा कमी, म्हणजे यावर्षी तर 25 ते 30%च. तर हा फरक आहे. यावर्षीचं तापमान वाढ हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. जेवढं तापमान वाढलेलं असेल 15 मार्च ते 15 एप्रिल तेवढं त्याला सक्सेस रेट चांगला मिळतो. आपण सगळे प्रयोग करून बघितले. बाहेर म्हणजे ओपन ह्याच्यात बांधलं, शेडनेट मध्ये बांधलं, पॉलीहाऊस मध्ये बांधलं, तरी सुद्धा सक्सेस फार काही जास्त नाही. तर त्या अनुषंगाने आपल्याला रोपं कमी येतात. हे आपण काही दाब कलम करून चिंचेचा प्रयत्न केला बांधण्याचा, हे आपल्या इथलेच प्रयोग आहेत सगळे. तरी सुद्धा याचा रेट आपल्याला फार कमी आहे आणि हे खर्चिक आहे. कारण चिंचेची फांदी आपल्याला खाली ओढून जमिनीला घ्यावी लागते, जसं चिकूचा दाब कलम बनतो. आणि त्या प्रत्येक फांदीला मग आपले हे रोप जोडून भेट कलम केलं जातं. मात्र वृक्षाची फांदी जमिनीकडे झुकवायची, जमिनीला टेकवायची किंवा बांधायची कशाला तरी, आणि मग तिच्या फांद्या हे आपल्या रोपाला बांधायच्या. तर असं भेट कलम करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा ह्याच्यात थोड्या बहुत प्रमाणात सक्सेस रेट आहे. पण हा खर्चिक आहे, कारण प्रत्येक झाडाची फांदी आपल्याला खाली ओढून बांधणं शक्य नाही. अशा पद्धतीनं आपण भेट कलम तयार करतो आणि शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करतो. ही भेट कलमाची काही फांदी बांधून. हा, आता समजा तुमच्याकडे जुने काही रायवळ झाडं असतील तर त्याला सुद्धा आपल्याकडे प्रयोग झालेले आहेत. गावरान चिंचेचं झाड आहे, मग त्याला आपल्याला 263 करायचंय किंवा प्रतिष्ठान करायचंय किंवा शिवाई करायचंय, त्याला ह्या मे-जून मध्ये कट करा. जून मध्ये ह्याला इथं बोर्डो पेस्ट लावा आणि मग अशा फांद्या फुटल्यानंतर या पद्धतीने त्याच्यावर दुसऱ्या काड्या बांधा. तर या झाडाला सुद्धा तुम्ही पूर्णपणे नवीन जातीमध्ये रूपांतरित करू शकता. ज्या झाडाला उत्पन्नच नाही आणि त्या झाडांचं चिंचा चांगल्या नाहीत किंवा त्याची क्वालिटी चांगली नाही, तर अशा झाडांचं तुम्ही पुनरुज्जीवन करू शकता. तर अशा प्रकारे ही चिंच आपल्या विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्या अनुषंगानं आता शेतकरी बऱ्यापैकी प्रयत्न करत आहेत. हे जांभळाच्या बाबतीत, आता हे जांभळ पाहिली की सगळ्याला खाऊ वाटतं, तोंडाला पाणी सुटतं. मी मगाशी सांगितलं की जांभळ बरोबर आंबा संपला की जांभळ सुरू होतं. त्याचं कारण बी नैसर्गिकरित्या आपल्याकडे तसं आहे. आंब्याचाही सीझन आपल्याकडे चांगला आहे आणि यावर्षी जांभळ सुद्धा चांगले, तरी सुद्धा 150 ते 200 रुपये किलो जांभूळ विकतं. आता पूर्वी फार जांभळाची झाडं खेडोपाड्यात वड्याच्या कडेला, नदीच्या कडेला असायची. आज ती दिसत नाहीत. आज शेतकरी बऱ्यापैकी लागवड करून त्याचा उपयोग किंवा त्याचं आर्थिक उत्पन्न घेऊ लागलेले आहेत. आणि त्या दृष्टीने आपण जांभळाच्या बाबतीत सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जांभळाला ब्लॅक प्लम, जावा प्लम, इंडियन ब्लॅकबेरी, जांभला या नावानं देखील ओळखलं जातं. जांभळामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. हृदय व यकृत विकार तसेच मधुमेह रोगावर सगळ्यात उपयुक्त असणारं हे फळ आहे. आणि म्हणून जांभळाला आता लोकांना आहाराच्या बाबतीत थोडस माहीत झाल्यामुळं या पद्धतीनं आपल्याकडं आहारामध्ये जांभूळ खाण्याचं प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी वाढलेलं आहे. कोकण बहाडोली हे कोकणातलं एक बहाडोली गाव आहे. या ठिकाणाहून ही एक चांगली व्हरायटी, एक सारखी फळं विकसित असणारी, आणि याची आता सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मागणी आहे. लागवड त्या प्रमाणात जरी नसली तरी बऱ्यापैकी मागणी आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की फळाचं वजन 23 ग्रॅम पर्यंत आहे. गर्द जांभळारून गराचं अधिक प्रमाण आणि अधिक उत्पादन असल्यामुळं या बहाडोली या जातीला फार मोठी मागणी आहे. काही आपल्या देशातून इतर जाती सुद्धा त्याच्यातून निर्माण झालेल्या आहेत. नरेंद्र जामुन आहे, राजेंद्र जामुन आहे, गोमा प्रियांका आहे, CISH J42 आहे, CISH J37 आहे. आणि आपल्याकडे सुद्धा रिसर्च चालू आहे. आपल्याकडे जवळजवळ 100 ते 120 झाडं आहेत. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग त्याच्यातून आपल्याला एखादी चांगली व्हरायटी म्हणजे TSS, आकार, त्याच्यातलं ज्यूसचं प्रमाण, हे सगळं विचार करून आपण सुद्धा एखादी व्हरायटी देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पण फळ पिकामध्ये फार मोठा कालावधी लागतो.
म्हणजे 2-3 वर्ष आपल्याला त्याच्यामध्ये सातत्यानं अभ्यास करावा लागतो. आणि एखादं झाड जर एकसारखं सगळं आपल्याला 3ही वर्षात देत असेल तर त्याला आपल्याला पुढे नेता येतं. अन्यथा एखाद्या वर्षात त्यानं उत्पादनच दिलं नाही तरी मात्र त्याला आपल्या ज्या जॉईंट ऍग्रीकल्चर कमिटी असते याच्यामध्ये ते फेल ठरतं आणि मग आपल्याला केलेलं सगळं कष्ट वाया जातं. त्यामुळं 3ही वर्ष अगदी व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास करून स्क्रीनिंग करून मगच ते प्रसारित करण्यात येतं. जसं आपण शिवाई चिंच 5 वर्ष सतत आपण तिच्यावर अभ्यास करून पुढं केली ती. आणि ती आता जशी मागणी तसंच प्रत्येक फळपिकामध्ये तसंच आहे. फळपिकामध्ये जास्त जाती न येणं किंवा फळपिकामध्ये कुठल्याही प्रायव्हेट सेक्टर न येणं याचं कारणच असं असतं की त्याच्या व्हरायटी निघणं किंवा व्हरायटी काढणं याच्यामध्ये फार मोठा जिकिरीचं काम असतं. आज माणसांचा अभाव आहे, सायंटिस्टचं तर नावच संबंध नाही किंवा त्याच्यावर काम करणारे टेक्निकल लोकांची गरज आहे. ते आपल्याकडे आता अभाव असल्यामुळं ह्या गोष्टी थोड्याशा दुर्लक्षित होत आहेत. जांभळाचं सुद्धा मृदकाष्ठ कलमाद्वारे जसं आपण चिंचेचं करतो, आंब्याचं करतो त्या पद्धतीनं जांभळाचं सुद्धा कलम केलं जातं. 10 बाय 10 मीटर हे अंतर खरंच जांभळासाठी, पण आता आपण प्रुनिंग करू शकतो. ज्यावेळी आपली हार्वेस्टिंग संपते जून जुलैमध्ये लगेच आपण थोडी छाटणी करायची. झाड जास्त वरी जाऊ द्यायचं नाही, 10 ते 12 फुटाच्या वरी जाऊ द्यायचं नाही. अन्यथा जांभळाचं झाड सुद्धा फार उंच वाढतं, 100 फुटाच्या आसपास वाढू शकतं. आणि मग आपण त्याचं अंतर कमी करू शकतो. 6 बाय 6 मीटर अंतरावर सुद्धा जांभूळ घेऊ शकतो. फक्त फार कमी अंतर आपल्याला इतर ह्याच्या नाही तर 6 बाय 6 मीटर अंतर घेतलं तरी 270 ते 300 झाडं तुम्ही एका हेक्टरमध्ये बसवू शकता आणि बऱ्यापैकी उत्पन्न घेण्यास. आता त्यासाठी मग काय 10 बाय 10 मीटर किंवा 6 बाय 6 मीटरवर आपण लागवड करू शकता. 90 बाय 90 बाय 90 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. त्याच्यात एप्रिल मे महिन्यात 10 किलो कुजलेलं शेणखत, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट भरून ठेवावं आणि शिफारशीत कीडनाशकाची पावडर भुकटी त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस सुधारित जातीच्या कलमाची निवड करावी आणि आपण त्याच्यामध्ये लागवड करावी. प्रत्येक झाडास 25 ते 30 किलो शेणखताची गरज आहे, हे आपण देणं गरजेचं आहे. आपल्याला क्वालिटी फळं आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपण त्याला खताच्या मात्रा दिल्याच पाहिजे. 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो नत्र, त्यासाठी एक ते 1.25 किलो युरियाची गरज भासेल. स्फुरद 250 ग्रॅम, पालाच 250 ग्रॅम प्रति झाड पावसाळ्याच्या सुरुवातीस द्यायचं आहे. 5व्या वर्षापासून प्रति झाड 5 टोपले शेणखत, 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश पावसाळ्याच्या सुरुवातीस दिलं की आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो पुढच्या उत्पादनासाठी. पहिली 2 वर्ष आठवड्यातून एक वेळा 20 लिटर पाणी गरज आहे जांभळाला पहिल्या 2 ते 3 वर्षात आपल्याला. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाणी नाही दिलं तरी जांभळं, पाऊस पडला की जांभळं फुगतात. जांभळं तयार झालेली असतात. फेब्रुवारी मार्च मध्ये फ्लॉवरिंग होते, काही ठिकाणी मार्च एप्रिल मध्ये फ्लॉवरिंग होते. अगदी पिरियड थोडा आहे याचा, 3 ते 4 महिन्यात फळ तयार होतं, 3च महिन्यात फळ तयार होतं. आणि तुम्ही पहा पाऊस पडल्यानंतरच जांभळं तुम्हाला मार्केटमध्ये दिसायला लागतं. मग ज्यांनी पाणी दिलंय त्याला आपल्याला मे मध्ये आणता येतं, तर त्यासाठी थोडी पाण्याची गरज आहे. उंच शंकूच्या आकारासारखी झाडांची नैसर्गिक पद्धतीने रचना असते. फळे काढणीनंतर उंच गेलेल्या फांद्या 10 ते 12 फूट उंचीवर छाटाव्यात आणि मग आपल्याला हार्वेस्टिंगसाठी, काय वरी चढून सुद्धा फांद्या अत्यंत ठिसूळ असतात, त्यामुळे त्या मोडण्याची शक्यता असते. त्या फळं काढण्यासाठी आपल्याला खाली काहीतरी नेट वगैरे पकडूनच फळं काढावी लागतात. खाली फळं पडली की ते फुटतात, खराब होतात. त्यासाठी काढणीच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. लागवड केल्यानंतर 4 ते 5 वर्षांनीच उत्पादनाला सुरुवात होते. झाडाच्या आतील भागातील फांद्यावर डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त पिरियड फुलधारणा लागते. कळ्या दिसू लागल्यापासून फुले उमलण्याचा कालावधी 40 दिवसाचा आहे आणि फळे धारणेपासून काढणीपर्यंतचा कालावधी 60 दिवसाचा आहे. म्हणजे 2 महिने ते 3 महिन्याचा कालावधी लागतोच. प्रत्येक सीझन वाईज हवामान कसं आहे याच्यानुसार हे सगळं आहे. एप्रिल मे महिन्यात फळे काढण्यासाठी तयार होतात. 6 वर्षाच्या पुढील झाडास ऑगस्ट सप्टेंबर मध्ये गर्डलिंग करावी आणि गर्डलिंगमुळे फुलांचं प्रमाण वाढतं. गर्डलिंग म्हणजे एक रिंग काढायची फांद्याला, की वरून जो काही अन्नाचा फ्लो आहे तो तिथंच थांबवायचा आणि ते सगळे आपण फुलांकडे येण्यासाठी आपण ऑगस्ट सप्टेंबर मध्ये गर्डलिंग करावी. 10 वर्षाच्या पूर्ण वालेल्या झाडापासून 25 ते 50 किलो फळं आपण प्रति झाडापासून मिळवू शकता. 25 किलो फळं जरी धरली आणि आपल्याकडून 100 रुपये किलो म्हणलं तरी 2,500 रुपये एका झाडापासून आपल्याला मिळू शकतात. आणि काही शेतकरी 50 किलो काढत असतील तर त्याचं एका झाडापासून 5,000 रुपये. मग आपली एका हेक्टरमध्ये अशी 100 झाडं, मग 100 झाडं गुणिले 5,000 हे तुम्ही गणित करू शकता. आणि
एका झाडापासून आपण किती उत्पादन घेऊ शकता एका एकर मधून सुद्धा, हे आपण ह्या दुर्लक्षित आहेत पण या झाडापासून सुद्धा चांगलं उत्पादन घेऊ शकतो नियोजन व्यवस्थित करून. त्याच्यामध्ये खूप मोठ्या संधी आहेत. जांभळाच्या प्रक्रिया वर्षभर तुम्हाला जांभळाचा ज्यूस लोकांना देता येतो. आणि आजकाल डायबेटिक्स आहेत, अनेक पेशंट आहेत, ग्रामीण भागात सुद्धा आहेत, तर यांना ज्यूसची गरज आहे किंवा त्या पावडरची गरज आहे. ती पावडर तयार करून ठेवली तर तुम्ही वर्षभर, कारण जांभूळ असं फळ 2 दिवसात खराब होतं, त्याची जास्त 2 दिवसच त्याची साठवण करता येते, त्यापेक्षा नाही. तर त्याची पावडर तयार करू शकता. जांभळाच्या पिकलेल्या फळामध्ये आहार मूल्य औषधी गुणधर्म चांगले असल्याने फळांना बाजारपेठेत चांगली मागणी आपल्याला माहित आहे. ही फळे अत्यंत नाजूक आणि नाशवंत असल्याने 1 ते 2 दिवसापेक्षा जास्त साठवता येत नाहीत. बाजारात एकाच वेळी फळांची आवक जास्त झाली की त्याचे दर कोसळतात आणि शेतकऱ्यांना त्यांचा माल पडेल त्या भावाला विकल्याने त्याचा तोटा होतो. यासाठी फळापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास औषधी गुणधर्माचा वापर होईल. हंगाम नसताना फळांचा आस्वाद घेता येईल व अशी प्रक्रिया उद्योग खेडोपाडी उभारल्यास रोजगार निर्मिती होऊ शकेल. या फळापासून आपणास रस, सरबत, स्क्वॅश, सिरप, वाईन, जॅम, जेली, बर्फी टॉफी, पावडर इत्यादी पदार्थांना बाजारपेठेत जास्त मागणी आहे. जांभळाच्या पिकलेल्या फळांना गर्द जांभळा रंग असल्याने त्यांच्यापासून तयार केलेल्या पेयाला सुद्धा आकर्षक रंग येतो. जांभळापासून विविध प्रकारची पेय तयार करता येतात. उदाहरणार्थ सरबत, स्क्वॅश आणि सिरप. हे पाहता अशा प्रकारे सरबत तयार करता येतं. प्रथम पिकलेली आणि आकाराने मोठी फळे निवडावीत. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर जांभळी पल्परच्या साह्याने, जांभळं ही सगळी पल्परच्या साह्याने त्यांचा रस काढून घ्यावा. एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 42°C तापमानाला 20 मिनिटं गरम करायचा. यामुळे रसामधील रंगद्रव्याचं प्रमाण जास्त मिळतं आणि रंगाला अजून आकर्षक रंग मिळतो. रसामध्ये साखर, सायट्रिक ऍसिड, पाणी आणि याचा योग्य प्रमाणात वापर घेऊन हे सगळं मिश्रण तयार करून मस्लिन क्लॉथ मधून गाळून घ्यावं आणि नंतर हे मिश्रण थोडा वेळ गरम करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरून हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरड्या जागेवर साठवून ठेवावं. यासाठी जांभळाचा गर 1 किलो, साखरेचं प्रमाण 1 किलो घ्यायची गरज नाही, तर 750 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता. पाणी 4 लिटर आणि सायट्रिक ऍसिड 2 ग्रॅम. सायट्रिक ऍसिड हे या पदार्थाला टिकवून ठेवण्याचं काम करतं आणि हे सायट्रिक ऍसिड लिंबापासून तयार केलेलं असतं. आणि म्हणून पहा, लिंबू हे एक प्रिझर्वेटिव्ह मटेरियल तयार करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. सायट्रिक ऍसिडचा वापर ह्या सगळ्या प्रिझर्वेटिव्ह मध्ये केला जातो आणि हे हानिकारक नाही. अनेक केमिकल मिळतात मार्केटमध्ये, पण ती केमिकल आपल्या शरीरासाठी चांगली किंवा नाही ह्याची शाश्वती नाही. म्हणून सायट्रिक आम्लाचा वापर करून आपण असे पदार्थ तयार करून साठवून ठेवू शकता. हे दुसरं आहे स्क्वॅश. जांभळाचा स्क्वॅश तयार केला जातो. हा कसा करायचा? जांभळाच्या फळापासून तयार करण्यासाठी प्रथम पिकलेल्या निरोगी चांगल्या फळांची निवड करावी. फळे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर पल्परच्या साहाय्याने त्याचा रस काढून घ्यावा. एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 80 ते 82°C किंवा अंश तापमानाला 30 मिनिटं गरम करायचा. यामुळे रसामधील रंगद्रव्याचं प्रमाण पुन्हा वाढत राहतं. रसामध्ये साखर, सायट्रिक ऍसिड, पाणी आणि याचं योग्य प्रमाणात परीक्षण करून योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून ते मिश्रण मलमलच्या किंवा मस्लिन कापडाच्या साह्यानं गाळून घ्यावं. नंतर हे मिश्रण थोडा वेळ पुन्हा गरम करावं. निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरून हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरड्या जागेवर ठेवावं. यासाठी अशा प्रकारे त्याचं प्रमाण आपण ठेवू शकता. जांभळाच्या बियाची पावडर तयार करू शकता. फळापासून गर आणि रस काढल्यानंतर राहिलेल्या बियापासून पावडर तयार करता येते. ही पावडर मधुमेही रोग्यांसाठी अत्यंत गुणकारी असते. त्या पावडरला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गर काढून घेतल्यानंतर राहिलेल्या बिया पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्या बिया ट्रे मध्ये पातळ पसरून ते ट्रे ड्रायर मध्ये 55 ते 60°C तापमानास 18 ते 20 तास ठेवावेत. उन्हात वाळवावेत. वाळलेल्या बिया मिक्सर किंवा ग्राइंडरच्या पद्धतीने पावडर तयार करावी. नंतर पावडरचे वजन करून पॉलिथिन पिशवीत भरून पिशव्या हवाबंद करून लेबल लावून कोरड्या जागी साठवून ठेवा. अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ह्याला पावडर तयार करून ठेवू शकता. या पद्धतीनं उपयुक्त असं जांभूळ आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता. आता असाच एक औषधी गुणधर्म असणारा दुसरा फळपीक आहे ते आवळा. आणि ह्या आवळ्यावर उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी संशोधन झालेलं आहे. हे ठराविक काही सेंटर आहेत की ज्याच्यात ते संशोधन, जसं आपण चिंचेवर संशोधन बऱ्यापैकी केलंय तसं उत्तर भारतातल्या लखनौला आवळ्यावर संशोधन झालंय.
बँगलोरला जर गेलं तर बँगलोरवर पेरूवर पण संशोधन झालेलं आहे. काही प्रमाणात आंब्यावर संशोधन झालेलं आहे. दापोली कृषी विद्यापीठात आंब्यावर चांगल्यापैकी काम झालेलं आहे. असे वेगवेगळे, आणि याचा फायदा आपल्याकडे सगळ्या विद्यापीठाच्या मार्फत शेतकऱ्यांना होऊ शकतो. आणि म्हणून आवळा लागवड तंत्रज्ञान हे सुद्धा एक चांगलं फळ, अत्यंत गुणकारी, व्हिटॅमिन सीचा भरपूर प्रमाणात उपयुक्त असणार हे फळ. हे लक्षात घ्या. आवळा जरी तुरट असलं तरी आवळा खाल्ल्यानंतर पाणी जर पिलं तर पाणी सुद्धा गोड लागतं. म्हणजे आवळ्यामधले गुणधर्म तसे आहेत, त्यामुळं चांगलं पाणी पिण्यासाठी आवळा उपयुक्त आहे. तर लागवडीपूर्वी रोपावर सुधारित वाणाचं कलम केलं असल्याची खात्री करून मगच लागवड करावी. भरपूर उत्पादन आणि अधिक आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील आवळ्याच्या लागवडीसाठी कांचन वाणाबरोबर जास्त परागीभवनासाठी 10% कृष्णा या वाणाची लागवड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. पावसाळा लांबल्यास जून जुलै महिन्यात फळगळती कमी करण्यासाठी एखादे संरक्षित पाणी द्यावं. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उताराच्या विरुद्ध दिशेने बांध घालावेत किंवा झाडाच्या खोडाभोवती व्ही आकाराचे बांध घालावेत, जेणेकरून पाण्याचा जास्तीत जास्त फायदा झाडांना होईल. हलकी ते मध्यम जमीन यासाठी उपयुक्त आहे. फार भारी जमिनीत लागवड करायची गरज नाही. कृष्णा, कांचन, चकैया, नीलम, ज्या NS7, NA2, BSR1, चकैया, NS7 या जाती आपल्याकडे विकसित झालेल्या आहेत आणि ह्या जातीची फळं आपल्याला हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तर अशा रीतीनं आवळ्याच्या अनेक जाती आहेत. आवळ्याला उत्पादन सुद्धा आपल्याकडं जास्त येतं. आपण पाहू त्याच्यात काही त्रुटी आहेत. त्या लागवडीचे अंतर 7 बाय 7 मीटर अंतरावर करावं. पूर्ण वाढलेल्या झाडास 40 ते 50 किलो शेणखत, 500 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि 250 ग्रॅम पालाश प्रति झाड प्रतिवर्षी द्यावं. नत्र 2 हप्त्यामध्ये विभागून द्यावं, म्हणजे त्याची गळ आपल्याला कमी करता येईल. आवळ्या पिकामध्ये डाळिंब किंवा सीताफळ यासारखी आंतरपिकं घेऊ शकतात किंवा घेतल्यास प्रति हेक्टरी. याशिवाय या पिकात स्टायलोहेमॅटाचा चारा पिकाची लागवड फायदेशीर असू शकते किंवा तुम्ही चारा पिकं सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता. 75 ते 125 किलो प्रति झाड 5 वर्षावरील झाडाला आवळ्यापासून उत्पादन मिळू. याच्यामध्ये सुद्धा प्रक्रिया उद्योग आहेत आवळ्यामध्ये. याच्या लागवडीबद्दल फार विशेष सांगत नाही, पण प्रक्रिया अत्यंत आवळ्यामध्ये महत्वाची आहे. तुम्ही आवळा पिकवता पण मार्केट नाही म्हणून बऱ्याच प्रमाणात आपले आवळे तसेच असतात झाडावर. पण आवळ्यामध्ये आपण आवळा लागवड करताना आपल्याला प्रक्रिया उद्योग करायचा आहे हे मनात ठेवून जर आपण केलं तर आवळ्याची शेती सुद्धा परवडू शकते. आवळा हे फळ औषधी गुणधर्माने व त्यातील जीवनसत्व क च्या मात्रेमुळे जगभर प्रसिद्ध आहे. हे कोणाला सांगायची गरज नाही. औषधी गुणधर्माबरोबरच त्याचे आहार मूल्यही चांगलं आहे. आवळा फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य घरात 700 मिलीग्रॅम पर्यंत क जीवनसत्व असते. इतर खनिजमय आणि तंतुमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. आवळ्यावर प्रक्रिया करून आवळा मुरब्बा, आवळ्याचं लोणचं, आवळा प्राश, आवळा स्क्वॅश, आवळा सुपारी, आवळा कॅन्डी, आवळा जाम हे सगळे चवदार पदार्थ आपण तयार करू शकतात. या फळामध्ये तुरटपणा जास्त असल्यामुळे ताजी फळं तशीच खाणं अवघड जातं, पण त्या तुरटपणामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहेत हे लक्षात घ्यावं. याकरिता आवळा प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणारी लघु किंवा मध्यम उद्योगाची शृंखला ग्रामीण भागात उभी करून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो किंवा शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पादन वाढू शकतं. हा विचार करून आपण आवळ्याची लागवड जरूर करावी. आवळ्यापासून तयार होणारे पदार्थ आहेत. आवळा कॅन्डी आहे, अतिशय सोप्या पद्धतीने हे घरी सुद्धा करू शकतात. आता घरोघरी करण्याचा प्रयत्न करतायत सगळे. आवळा कॅन्डी तयार करताना मोठ्या आकाराची फळे निवडून प्रथम पाण्यानं धुवून घ्यावीत. त्यानंतर उकळत्या पाण्यात त्यांना टाकावं. या प्रक्रियेला ब्लिचिंग असं म्हणतात. फळे काढून ती थंड होऊ द्यावीत. सुरीच्या साह्यानं त्याच्या फोडी करून, करायची सुद्धा गरज नाही, तुम्ही हाताने दाबलं की सहज चांगली शिजलेली असतील तर सहज त्याच्या फोडी तयार होतात. बी बाजूला काढावीत. आवळा मोजून त्यानंतर त्यात 0 आणि 0.7 असे साखरेचं प्रमाण, म्हणजे 1 किलो जर तुम्ही आवळ्याचं कॅन्डी घेतली, ह्या फोडी घेतल्या तर 700 ग्रॅम साखर घ्यायचं आणि घेऊन झाकण बंद पातेल्यात ठेवून 24 तासाकरिता ठेवावं आणि दररोज त्यामध्ये साखर टाकून त्याचा 72 ब्रिक्स वाढवावा आणि त्यानंतर कॅन्डी काढून वाळवावी आणि ही विक्रीसाठी पॅक करून तुम्ही विकू शकता. आवळा मुरब्बा आहे अतिशय चांगला पदार्थ आवळ्यापासून तयार करता येतो. याकरिता प्रथम मोठ्या आकाराची पक्व फळांची निवड करावी. तो स्वच्छ पाण्याने धुवावीत. 100 सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्याची प्रक्रिया 15 मिनिटे द्यावी. त्यानंतर फळे 2.5
टक्के पेक्टिन एन्झाईमच्या द्रावणात 4 तासापर्यंत बुडवून ठेवावीत. या द्रावणातून फळे बाहेर काढून ती परत पाण्याने धुवून 35° ब्रिक्स असलेल्या साखरेच्या पाकात 24 तासापर्यंत बुडवून ठेवावीत. अशा प्रकारे पाकाचा ब्रिक्स दररोज 10 ब्रिक्स वाढवावा आणि शेवटी 72 ब्रिक्स झाल्यावर मुरब्बा तयार झाला असं समजावं. आवळ्याचा मुरब्बा सुद्धा सोप्या पद्धतीने केला जातो. आवळ्याचं लोणचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आवळा खाल्ला पाहिजे यासाठी हे सगळे घटक आहेत. आंब्याचं जसं लोणचं करतो तसंच आपल्याला आवळ्याचं लोणचं सुद्धा करता येतं आणि हे लोणचं करणाऱ्या गृहिणी आता आपल्याकडे प्रत्येक घरोघरी दिसून येतात. हे सांगण्याची गरज नाही. आवळा सुपारी आहे, ही सगळीकडे जगप्रसिद्ध आहे आणि कुठेही आता आवळा सुपारी मिळते, तर याचा वापर आपण करू शकतो. आवळा सुपारी ही मीठ लावून तयार करतात. त्याकरिता पूर्ण वाळलेली पक्व फळे निवडावीत. ही फळे स्वच्छ पाण्यात धुवून ती 3 ते 4 मिनिटं उकळत्या पाण्यात टाकून थंड करावीत. या फळांचे तुकडे करावेत किंवा किसणीच्या साहाय्याने किस काढावा. ह्या किसात 40 ग्रॅम मीठ प्रति किलो या प्रमाणात घेऊन मिसळावे आणि सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात 60°C तापमानाला सुपारी वाळवावी. ही वाळलेली सुपारी वजन करून प्लास्टिक पिशव्यात भरून विक्रीला पाठवावी. आहार मूल्य आणि मुख शुद्धीसाठी अतिशय गुणकारी असणारी ही सुपारी आपण तयार करू शकता. आवळ्याचा स्क्वॅश तयार करू शकता. आवळा रसाचे स्क्वॅश बनविण्यासाठी रसाचं प्रमाण 45% TSS 50% आणि आम्लता 1% ठेवतात. हे पेय दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये रासायनिक द्रव्य वापरतात. आवळा स्क्वॅश बनवण्यासाठी 1 ग्लास रस व 3 ग्लास पाणी या प्रमाणात वापर करावा, कारण डायरेक्ट आवळ्याचा रस आपण पिऊ शकत नाही. त्याला डायल्यूट करून जर आपण पिलं तर आवळ्याचे सगळे घटक आपल्याला मिळू शकतात. तर या पद्धतीनं आवळा आहे, जांभूळ आहे, चिंच आहे, हे जरी दुर्मिळ फळपिकं असली तरी सुद्धा याच्यापासून आपल्याला चांगलं आर्थिक उत्पादन घेता येतं, घेऊ शकतो. आणि यासाठी आपण या फळ पिकांकडे प्रक्रिया उद्योग म्हणून जरूर पाहणं गरजेचं आहे आणि आपली आर्थिक उन्नती करणं गरजेचं आहे. याचबरोबर काही चारोळी सारखी पिकं आहेत. करवंद आहे, करवंदाची लागवड 2 विभाग आपण करू शकतो. करवंद लागवड करून करवंदाचं उत्पादन घेऊ शकतो. करवंदापासून स्क्वॅश तयार करता येतो, करवंदापासून वाईन तयार करता येते आणि करवंद सुद्धा अत्यंत गुणकारी फळ आहे. तसंच अनेक बिबा आहे, बिब्याची लागवड आपण करू शकता. हे दुर्लक्षित फळपिकं आहेत, परंतु त्यांना औषधी गुणधर्म हे भरपूर आहेत आणि म्हणून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात किंवा त्याला मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या फळांची सुद्धा आपण लागवड करून जिथं आपल्याला चांगली जमीन नाही, आपली खराब जमीन आहे, अशा ठिकाणी आपण करवंदाचं आपण लाईव्ह फेन्सिंग सुद्धा तयार करू शकतो. म्हणजे आपल्या बागा वाचतील किंवा आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी लाईव्ह फेन्सिंगसाठी करवंदाची सुद्धा लागवड केली जाते. तर ही सगळी फळं आपण वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या जमिनीतून, जमिनीचा आपला प्रकार कसा आहे, किती जमीन आपल्याकडे पडीक आहे, या पडीक जमिनीचा वापर करून या फळांची वृद्धी करणं किंवा या फळांची वाढ करणं सुद्धा आवश्यक आहे. कारण ही फळं अत्यंत औषधी गुणधर्म किंवा गुणकारी असल्यामुळं यांचा वापर आपल्या दैनंदिन आहारामध्ये आणि आपल्या आर्थिक उन्नतीसाठी करणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने या सगळ्या फळांचा उपयोग आपण करावा. भरपूर माहिती सांगता येते या साध्या फळांची सुद्धा, पण या सगळ्या फळांची प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. तुम्ही मार्केटमध्ये आवळ्याला कुणी घेऊन गेलं तर कुणी घेणार नाही, पण आवळ्या प्रक्रिया करून घेऊन गेलात तर त्यांच्यापासून आपल्याला चांगली आर्थिक फायदा होतो किंवा आपल्याला चांगले रेट मिळू शकतात आणि म्हणून या पद्धतीने पुढे जाण्याची गरज आहे. मला वाटतं यापेक्षा मी काही जास्त जे काही महत्वाचे मुद्दे होते ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. चिंच असेल, जांभूळ असेल आणि आवळा असेल, तर याची लागवड करण्याकडं कवट आहे, कवटाला सुद्धा तसेच गुणधर्म आहेत. आपण कवठाची रोपं आपल्याकडे आहे, रोप आहेत आपल्याकडे, कलम जरी नसली तरी, आणि कवठामध्ये सुद्धा आपल्याकडं अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याची लागवड करून कवठापासून चटणी तयार केली जाते, कवठापासून सुद्धा जॅम तयार केला जातो, कवठापासून शरबत तयार केलं जातं. हे जरी दुर्मिळ असले किंवा यांच्याकडे दुर्लक्षित असले तरी औषधी गुणधर्म भरपूर असणारी ही फळं आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून ह्या फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरात जी काही कमतरता आहे ती भरून काढण्याचं काम या सर्व फळामध्ये आहे. त्यामुळं मी वर्षभराच्या फळांची सायकल आपल्या समोर मांडली आणि ही काही गुणकारी फळं आहेत, ही यांची तांत्रिक माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला. धन्यवाद. धन्यवाद सर.
काही कुणाचे काही प्रश्न असेल तर कृपया स्वतःचं नाव आणि ठिकाण सांगावं आणि प्रश्न विचारावेत.